जय हिंद. भावी पोलीस अधिकाऱ्यांनो, टिक्कर मराठी ह्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती जी नुकतीच 2021 मध्ये पार पडली होती, त्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले सामान्य ज्ञानाचे प्रश्न, त्याचं विश्लेषण आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती यामध्ये जे सामान्य ज्ञान विचारलेलं आहे ते कदाचित येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये रिपीट होऊ शकतं, किंवा कोणते प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आणि आपला अभ्यास आपण कोणत्या दिशेने करायला हवा याची एक आयडिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच येणार आहे. मित्रांनो, सुरू करूयात आपल्या पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 जी नुकतीच पार पडली होती त्या परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं सामान्य ज्ञानाचे प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न आपण बघूयात की हवेमधील कार्बन डायऑक्साईडचं जे काही प्रमाण आहे ते किती असतं. ऑप्शन्स आहेत 0.03%, 0.03 ppm, 0.3% आणि 21%. आणि या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण म्हणजेच काय, CO2 चं जे प्रमाण असणार आहे मित्रांनो, ते CO2 चं प्रमाण हे 0.03% असणार आहे. किती असणार आहे? 0.03% हे आपलं कार्बनचं प्रमाण असणार आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असणार आहे. आपल्या हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे नायट्रोजनचं आहे. एकूण जर आपण पाहिलं तर एकूण 78% जर आपण पाहिलं तर एकूण 78% आपल्याकडे काय आहे, नायट्रोजन हा वायू आहे. त्यामुळे महत्वाचं आहे मित्रांनो, 78% आपल्याकडे काय आहे, नायट्रोजन वायू आहे. 78% आपल्याकडे नायट्रोजन आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 8% ऑक्सिजन, त्यानंतर मग 0.03% आपल्याकडे काय असणार आहे, कार्बन डायऑक्साईड. अशा पद्धतीने ते पुढे पुढे काय करणार आहे, आपण त्याचं डिवायडेशन करू शकतो. जेवढे काही ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये जी काही हवा आहे त्या हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण 78% आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे 0.03% आहे. आणि तरी सुद्धा वातावरणाला सर्वात घातक ठरणारा हा जो आपला वायू आहे कार्बन डायऑक्साईड, ज्याच्यामुळे ओझोनचा थर पूर्णपणे काय होतोय, त्याला भेगा पडतायत, त्याला ओझोन डिप्लेशन होतंय किंवा आपलं प्रदूषण वाढतं, ह्या सर्वाला कारणीभूत हा काय आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. त्यामुळे आता आपण काय करतोय, ठोस अशी पावलं उचलत आहोत. उत्तर आपल्याला कळलंय. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आणि अचूक पर्यायाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, जो की पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरतीला विचारला होता की क्षयरोगाचे कारण काय असते. ऑप्शन आहे विषाणू, जीवाणू, बुरशी आणि अमिबा. मित्रांनो, हे प्रश्न घेत असताना आयोगाने हा प्रश्न का विचारला, हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये पडायला हवा. आत्ताच आपण बघितलं गेली 2 वर्ष आपण कोविड-19 या संकटाशी आपण सामना करत आहोत. आणि महत्वाचं म्हणजे कोविड-19 हा एक प्रकारचा काय आहे, आजार आहे. आणि हा जो रोग आहे त्यामुळे आयोगाने काय केलेले आहे, विविध अशा रोगांवर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. मग तो हिपॅटायटिस असेल, क्षयरोग असेल, टायफॉइड असेल, कॉलेरा असेल किंवा न्यूमोनिया असेल, अशा विविध अशा रोगांवर तो प्रश्न विचारत आहे. त्यांनी प्रश्न आता काय विचारलाय की क्षयरोग म्हणजेच काय, ट्युबरक्युलोसिसचं मेन कॉज काय आहे किंवा रिझन काय आहे. ऑप्शन्स आपण बघूयात विषाणू, जीवाणू, बुरशी आणि अमिबा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जीवाणू, बॅक्टेरिया. कारण क्षयरोगाचं कारण काय आहे, बॅक्टेरिया आहे. क्षयरोगाला आपण काय म्हणतो मित्रांनो, ट्युबरक्युलोसिस म्हणतो. ट्युबरक्युलोसिस लक्षात ठेवा. आता मग हा ज्या जीवाणूमुळे होतोय त्या जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस लक्षात ठेवा. या जीवाणूमुळे टीबी हा आजार होतो. जर परीक्षेला प्रश्न विचारला की कोणत्या जीवाणूमुळे क्षयरोग हा आजार होतो किंवा हा जो विकार आपल्याला होतोय, तर तो जीवाणू आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जीवाणू योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूयात की नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भाषामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये, खरं तर इकडे काय पाहिजे मित्रांनो, भागामध्ये पाहिजे, की भारतीय संविधानाच्या पर्यावरणाचं किंवा आपल्याला काय करायचंय, भारतीय संविधानामध्ये नैसर्गिक पर्यावरणाचं जतन करण्याची जी काही तरतूद आहे किंवा बाब आहे ते भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये नमूद केलेलं आहे किंवा समाविष्ट केलेलं आहे. ऑप्शन्स आपल्याकडे असणार आहेत मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे आणि परिशिष्ट 7. मित्रांनो, सहजासहजी तुम्हाला लक्षात येणार आहे की नैसर्गिक पर्यावरणाचं जतन करणं हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे. त्यामुळे
हा जो आपला घटक आहे हा कशामध्ये समाविष्ट असणार आहे, तर हा मूलभूत कर्तव्यांमध्ये समाविष्ट असणार आहे. मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या कलम 51 अ नुसार आपल्याला दिली गेलेली आहेत. एकूण 11 मूलभूत कर्तव्य सध्या आपल्याकडे आहेत. महत्वाचं आहे किती, एकूण 11 मूलभूत कर्तव्य आपल्याकडे दिलेली आहेत. ही मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेली आहेत. महत्वाचं आहे, मूलभूत कर्तव्य आपण रशिया या देशाकडून घेतलेली आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मूलभूत कर्तव्यांसाठी आपण सरदार स्वर्णसिंग समिती स्थापन केलेली होती. सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार आपण काय केली, 42वी घटना दुरुस्ती केली. हे महत्वाचं आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 ला आपण काय केलेलं आहे, मूलभूत कर्तव्य कलम 51 अ नुसार 10 मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये आपण समाविष्ट केली. 11वं मूलभूत कर्तव्य आपण 86व्या घटना दुरुस्ती 2002 नुसार आपण टाकलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला असायला हवी, कारण की आयोग कशा पद्धतीनेही प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे हा जो आपला भाग आहे मूलभूत कर्तव्यांचा, हा कलम 51 अ नुसार आपल्याला पाहायला मिळतो आपल्या राज्यघटनेमध्ये. आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक पर्यावरणाचं जतन करणं हे आपलं काय आहे, नागरिकांचं मूलभूत कर्तव्य आहे असं नमूद केलेलं आहे. आपल्या संविधानामध्ये सध्या एकूण 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेली आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूयात की दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले. आता महत्वाचं आहे, दर्पण हे आपलं मराठी म्हणजे पहिलं मराठी काय आहे, वृत्तपत्र आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की ज्या पद्धतीने दर्पण सुरू केलेलं आहे. दर्पण हे पत्र जे आहे 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले. ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि बाळशास्त्री जांभेकर. तर सर्वांना याचं उत्तर माहित असावं की महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र म्हणून आपण दर्पण ओळखत असतो. दर्पणची सुरुवात कधी केली, 1832 साली. कोणी केली, तर ती बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईत केलेली आहे. लक्षात ठेवा, दर्पणची जी काही स्थापना आहे ती 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईत केलेली आहे. आणि म्हणून 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा काय असतो, जयंती दिवस असतो. आणि त्यांच्या जयंती दिवसाला आपण 6 जानेवारी हा जो दिवस आहे, हा दिवस आपण काय करत आहोत, पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतोय. लक्षात ठेवा, पत्रकार दिन हा जो आपला पत्रकार दिन आहे कधी असतो, तर तो 6 जानेवारीला असतो. कोणाच्या जयंतीनिमित्त, तर बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी आपलं महाराष्ट्रातील पहिलं जे काही वृत्तपत्र आहे किंवा पत्र आहे दर्पण, हे त्यांनी सुरू केलेलं होतं 1832 मध्ये मुंबई या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न आपण घेऊयात. अतिशय मस्त असे प्रश्न पालघर जिल्हा पोलीस शिपाईला विचारले गेलेले होते. त्यामुळे लक्षात ठेवा, इतिहास असेल, भूगोल असेल किंवा आपलं राज्यव्यवस्था असेल आणि अर्थशास्त्र असेल, या सगळ्यांचा आवाका याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर विज्ञान आणि चालू घडामोडी देखील याच्यामध्ये विचारल्या गेलेल्या होत्या. पुढचा प्रश्न आपण घेऊयात की जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला. सर्वांनाच माहिती आहे की टाटा स्टील एक कंपनी आहे आणि त्याचे जे काही मेन संस्थापक आहेत ते जमशेदजी टाटा आहेत. यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू केलेला होता. तो त्यांनी 1907 ला सुरू केला होता. लक्षात ठेवा, 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर या ठिकाणी पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू केलेला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य आणि अचूक उत्तराचा आपला पर्याय असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न विचारला गेलाय, समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तस तसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो. ऑप्शन्स आहेत, कमी होतो हवेचा दाब, जास्त होतो हवेचा दाब, तसाच राहतो की काहीही परिणाम होत नाही. त्यांनी काय म्हटलंय, आपण समुद्र सपाटीपासून म्हणजे ही समुद्राची सपाटी आहे, त्याच्यापासून जर आपण वर 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 आपण जर गेलो तर हवेच्या दाबावर काय फरक पडणार आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, जो काही हवेचा दाब आहे, एअर प्रेशर आहे, तो एअर प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, म्हणजे तो कमी होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य आणि अचूक उत्तराचा आपला पर्याय असणार आहे की समुद्र सपाटीपासून जसजसं वर जावं तस तसं हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न की स्थायीरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतरण होणे
या अवस्थांतराला काय म्हणतात? ऑप्शन्स आहे बाष्पीभवन, गोठण, संप्लवन की उत्कलन. मी अनेकदा आपण ज्या वेळेस आपण काय घेतलेलं आहे, प्रश्नांचं विश्लेषण घेतलं आहे, त्यावेळेस मी वारंवार अवस्थांतरांविषयी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय की स्थायूरूप पदार्थ आहे त्याचं द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता थेट वायुरूप पदार्थात रूपांतर होतं. या प्रक्रियेला किंवा या अवस्थांतराला आपण काय म्हणतो मित्रांनो? तर या अवस्थांतराला आपण संप्लवन असे म्हणतो, सब्लिमेशन. मी अनेकदा तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जो स्थायू पदार्थ आहे, हा स्थायू पदार्थ द्रव पदार्थामध्ये ह्याचं रूपांतर न होता थेट कशामध्ये रूपांतर होत आहे? वायूमध्ये होतंय. तर या अवस्थांतराला आपण काय म्हणतोय? संप्लवन असे म्हणतोय, सब्लिमेशन असं म्हणतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आणि अचूक उत्तराचा आपला पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय की भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? अनेक मुलं इकडे काय करणार आहेत? कन्फ्यूज करणार आहे, कारण की ते अतिशय घाईघाईमध्ये ते वाचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकांनी इथे लोहपुरुष वाचलं असणार आणि ज्या मुलांनी इकडे लोहपुरुष वाचलेलं असणार आहे त्या मुलांनी इथे उत्तर सरदार वल्लभभाई पटेल दिलेलं असणार आहे आयोगाला, ज्यावेळेस ते एक्झामिनेशन हॉलमध्ये असणार आहेत त्यावेळेस. त्यामुळे आपलं वाचन खूप महत्वाचं आहे. त्यांनी इकडे प्रश्न काय दिलाय आपला की भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? अनेक जण जलच्या ठिकाणी लोह म्हणजेच लोहपुरुष असावं असं काहीतरी तर्कवितर्क लावतात, परंतु जे त्यांनी दिले त्यावर आपलं लक्ष असायला हवं. मित्रांनो, भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? ऑप्शन दिलेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र सिंग आणि सरदार वल्लभभाई पटेल. यामध्ये एक नाव जर आपल्याला वेगळं वाटतंय, ते एक नावच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंग. हे काय आहेत? भारताचे जलपुरुष आहेत, ज्यांना आपण पाणीवाले बाबा देखील म्हणतो मित्रांनो. ज्यांनी पाणी स्टोरेज कसं करावं किंवा पाण्याचा योग्य वापर आपण कसा करावा, त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण कसं करावं, या सगळ्यांविषयी त्यांनी सविस्तर माहिती सांगितलेली होती आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? भारताचे जलपुरुष म्हणतो. त्यांना आपण पाणीवाले बाबा देखील म्हणतो. त्यांचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र सिंग. पुढचा प्रश्न आपण घेऊयात मित्रांनो की पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण किती असते? ऑप्शन्स आहे 10.81 मीटर प्रति सेकंदचा वर्ग, 7.81 मीटर प्रति सेकंदचा वर्ग, 9.50 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आणि 9.81 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. त्यांनी काय म्हटलंय की पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचे काय गुरुत्व त्वरण, गुरुत्व त्वरणाला आपण काय म्हणतो? स्मॉल जी म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंग्लिश मध्ये, आणि मराठीत त्याला आपण काय म्हणतो? गुरुत्व त्वरण म्हणतो. मित्रांनो, आपली ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी पूर्ण गोल नसून, लक्षात ठेवा, ही जी पृथ्वी आहे ही पूर्ण गोल नसून वरच्या बाजूने चपटी आहे आणि जर आपण आतल्या बाजूला पाहिलं तर ती थोडीशी काय आहे? फुगीर आपल्याला जाणवते. त्यामुळे पृथ्वी आपल्याला अशी दिसते. त्यामुळे हा जो आपला विषुववृत्त आहे, ह्या विषुववृत्तावर आणि ह्या ध्रुवावर, याला आपण काय म्हणतो? ध्रुव म्हणतो. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, आणि मध्ये आपलं काय आहे? विषुववृत्त आहे, ज्याला आपण इक्वेटर म्हणतो. इक्वेटर आणि पोलवर या दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण हे वेगवेगळं आहे. त्यांनी प्रश्न आपल्याला काय विचारलाय? पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे सरफेसवर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्व त्वरण किती? परंतु ते सगळं बघण्या अगोदर आपल्याला कळायला हवं की पृथ्वीच्या ध्रुवावर किती गुरुत्व त्वरण आहे आणि पृथ्वीच्या विषुववृत्तावर किती गुरुत्व त्वरण आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, आपलं जे काही दोन ध्रुव आहेत, उत्तर आणि दक्षिण ध्रुव, ह्या ध्रुवावर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण हे किती असतं? लक्षात ठेवा, पृथ्वीचं गुरुत्व त्वरण किती असणार आहे? 9.32. ओके, जर आपण पाहिलं 9 पॉइंट, लक्षात ठेवा या ठिकाणी किती असणार आहे? गुरुत्व त्वरण किती असणार आहे? 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे खूप जास्त महत्वाचं आहे. अनेकदा यावर प्रश्न विचारला गेलाय की पृथ्वीचं जे गुरुत्व त्वरण आहे ते आपल्या ध्रुवावर किती असणार आहे? ध्रुवावर सर्वात जास्त गुरुत्व त्वरण असतं, हे लॉजिक लावा. आपलं जे ध्रुव आहेत, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, या ठिकाणी सर्वात जास्त काय असणार आहे? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय? गुरुत्व त्वरण असणार आहे, जे की किती आहे? 9.832 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. त्यानंतर हे जे आपलं काय आहे? विषुववृत्त आहे, या विषुववृत्तावर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण हे किती आहे? तर सर्वात कमी असतं.
आपलं जे काही विषुववृत्त आहे त्या विषुववृत्तावर म्हणजे इक्वेटरवर सर्वात कमी काय असतं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण काय म्हणतोय, गुरुत्व त्वरण, ते किती असणार आहे, 9.78 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आणि जर ह्या दोघांचाही आपण ऍव्हरेज काढला मित्रांनो, तर आपल्याला एक कोणता तरी काय पाहिजे, नंबर पाहिजे. त्यामुळे मग जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी या दोघांचा काय काढला, मध्यम मार्ग काढला. आणि आपलं ज्या पृथ्वीचं पृष्ठभागावर जर आपण गुरुत्व त्वरण म्हटलं, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचं गुरुत्व त्वरण हे 9.8, लक्षात ठेवा, 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. याला काही लोक 9.8 पण म्हणतात, काही लोक याला 9.81 देखील म्हणतात. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण हे 9.81 मीटर प्रति सेकंद असणार आहे. म्हणून मी पुन्हा सांगेल, पृथ्वीच्या ध्रुवावर सर्वात जास्त गुरुत्व त्वरण असतं, तर पृथ्वीच्या विषुववृत्तावर सर्वात कमी काय असतं, गुरुत्व त्वरण. या दोघांचाही आपण काय काढलेला आहे, मध्यम मार्ग काढलेला आहे. कारण की आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागाचं काय हवं होतं, गुरुत्व त्वरण हवं होतं. त्यामुळे आपण ते किती घेतलेलं आहे, 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग किंवा 9.81 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. पुढचा प्रश्न आपण बघूयात. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? ऑप्शन्स आहे श्री अजित डोवाल, श्री अमित शहा, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि के विजय कुमार. या प्रश्नाचे योग्य उत्तर सगळ्यांना माहित आहे की भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अजित डोवाल आहे, ज्यांना आपण भारताचे जेम्स बॉन्ड म्हणतो. कारण का, जर तुम्ही उरी हा जर पिक्चर बघितला असेल तर त्या पिक्चर मध्ये त्यांनी सगळं सांगितलं की जे काही प्लॅनिंग होतं, जो काही अटॅक होता, तो सगळ्या अटॅकाचं जे काही प्लॅनिंग आहे ते सगळं कोणाकडे होतं, अजित डोवालांकडे होतं. त्यामुळे ते आपल्या भारताचे कोण आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. आपल्या भारताचे जेम्स बॉन्ड देखील आपण त्यांना म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन आहे पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी. मित्रांनो, याचं उत्तर सांगण्या अगोदर आपण थोडं जरा एक्स्ट्रा माहिती आपण बघूयात. लक्षात ठेवा, 1884 साली जे ॲलन ह्यूम आहेत, कोण, ॲलन ह्यूम, हे जे ॲलन ह्यूम आहेत, या ॲलन ह्यूमने काय केलेलं होतं, नॅशनल काँग्रेस युनियन असं त्यांची एक संस्था काढलेली होती. आणि याचंच नाव नंतर आपण काय केलं, चेंज केलं 1885 साली. 1885 साली याचं नाव आपण काय केलं, इंडियन नॅशनल काँग्रेस केलं. लक्षात ठेवा, याचं नाव काय केलं आपण, इंडियन नॅशनल काँग्रेस, किंवा याला आपण काय म्हणायचो आधी, इंडियन नॅशनल कॉन्फरन्स म्हणायचो. आणि ह्या इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचं नंतर आपण काय केलं होतं, काँग्रेस असं केलेलं होतं. 1885 साली ह्या काँग्रेसची स्थापना झालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे याचं पहिलं अधिवेशन पुणे ह्या ठिकाणी होणार होतं, परंतु पुण्यामध्ये कॉलेराची साथ पसरल्यामुळे ते अधिवेशन पुण्यामध्ये न घेता आपण ते कुठे घेतलं मित्रांनो, मुंबईमध्ये घेतलेलं होतं. लक्षात ठेवा, 1885चं जे काही काँग्रेसचं पहिलं अधिवेशन आहे ते पुण्यामध्ये होणार होतं, परंतु कॉलेराची साथ पसरल्यामुळे ते अधिवेशन आपण कुठे घेतलं, मुंबईमध्ये घेतलं. आणि मुंबईमध्ये त्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. 1885 साली काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पार पडलं आणि काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. त्यावेळेस जे काही इंग्रज होते ते देखील थोडेसे ह्याच्या फेवरला होते, कारण की ते इंग्रज काय करायचे, सेफ्टी वॉल म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे बघायचे. त्यामुळेच ॲलन ह्यूम असेल, डफरीन असेल, यांनी सुरुवातीला इंडियन नॅशनल काँग्रेसला सपोर्ट केला, पण नंतर जेव्हा त्यांना कळलं की ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होणार आहे, जाणार आहे आणि यामध्ये भारताला कुठेतरी स्वातंत्र्य मिळणार आहे, त्यावेळेस त्यांनी काय केलं, यातून त्यांनी माघार घेतलेली आहे. त्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच काय, भारतीय राष्ट्रीय सभेच्या किंवा कॉन्फरन्सच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, व्योमेशचंद्र बॅनर्जी होते, ज्याचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलेलं होतं. पुढचा प्रश्न, गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? 1907, 1917, 1921, 1930. भारतामध्ये गांधीजी 1915 ते 16च्या दरम्यान ते आले. त्यावेळेस ते 46 वर्षाचे होते. आणि महत्वाचं म्हणजे गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जोपर्यंत भारत भ्रमण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लोकांची खरी अवस्था किंवा समस्या तुम्हाला कळणार नाही. त्यावेळेस गोपाळकृष्ण गोखलेंच्या सांगण्यावरून महात्मा गांधींनी काय केलं, पूर्णपणे भारत दौरा केला
आणि म्हणून महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून आपण कोणाला ओळखतो? गोपाळ कृष्ण गोखले यांना आपण ओळखतो. त्यामुळे ते देखील महत्वाचं आहे. आता 1917 मध्ये गांधीजींनी काय केला? चंपारण्य सत्याग्रह केला. महत्वाचं आहे, गांधीजींनी काय केला? चंपारण्य सत्याग्रह केला. कारण चंपारण्य या ठिकाणी जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांवर ब्रिटिश सरकार काय करत होतं? सक्तीचा कर लादत होतं. म्हणजे ब्रिटिश सरकार त्यांना काय सांगायचं की तुम्ही काय घ्या? निळीचे उत्पादन घ्या. तुम्ही निळीचं उत्पादन घ्या आणि या निळीच्या उत्पन्नातून ब्रिटिश सरकार काय करायचं? त्यांच्याकडून भरमसाठ असा सक्तीचा कर वसूल करायचं. त्या कराला आपण काय म्हणतो? तीन काठिया पद्धत. लक्षात ठेवा, हा प्रश्न आयोगाने विचारलाय. तीन काठिया पद्धत हा जो कराचं नाव आहे हे त्यांच्याकडून ते वसूल करून घ्यायचे. ही जे तीन काठिया पद्धत आहे त्यावेळेस सुरू केलेली होती ब्रिटिश गव्हर्नमेंटने आणि त्यांच्यावर ते निळीचं जे काही उत्पादन घेण्याचं आहे ते सक्तीचं त्यांनी केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे मग जे काही आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, त्यानंतर महात्मा गांधी असतील, ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी ब्रिटिश सरकारला पत्र दिलं आणि त्यावेळेस ब्रिटिशांनी काय केलं? मग ही तीन काठियाची पद्धत आहे किंवा निळीचं उत्पादन जे काही सक्तीचं घ्यायचं जे काही चाललेलं होतं त्यावर त्यांनी पूर्णपणे काय आणलेली होती? बंदी आणलेली होती. त्यामुळे 1917चं पहिलं जे काही आपण म्हणू शकतो गांधीजींचा जो काही सत्याग्रह आहे तो कोणता होता? आपला चंपारण्य होता. त्यानंतर त्यांनी मग अहमदाबाद असेल, खेडा सत्याग्रह असेल, असहकार असेल, सविनय कायदेभंग असेल, अशा विविध अशा सत्याग्रहांचा त्यांनी काय केलं होतं? वापर केलेला होता. त्यामुळे ह्या देखील सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. निळीचं उत्पादन सक्तीचं घेण्यासाठीच मग आपण काय केलं होतं? किंवा तीन काठिया ही जी पद्धत आहे पूर्णपणे बंद करण्यासाठी आपण चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये महात्मा गांधीजींनी केलेला होता. पुढचा प्रश्न घेऊयात. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? सर्वांनाच माहित आहे की हडप्पा संस्कृतीला आपण अजून एक नाव देतो. तिचं नाव आहे सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृती आपण तिला का म्हणतो? कारण हडप्पा संस्कृतीचा जो काही विकास आहे तो सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये झालेला होता आणि त्यामुळेच हडप्पा संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती असं देखील म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आणि अचूक उत्तराचा आपला पर्याय असणार आहे की हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली होती. पुढचा प्रश्न आपण बघूयात. संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती आहे? बांडगुळ, अमरवेल, सूर्यफूल की ऊस? लक्षात ठेवा मित्रांनो, संपूर्ण जी काही परजीवी वनस्पती आहे ती आहे आपली अमरवेल. लक्षात ठेवा, अमरवेल ही संपूर्ण परजीवी वनस्पती आहे. ती स्वतःवर अवलंबून न राहता दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून राहते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न. निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स आहेत 326, 348, 324 आणि 350. लक्षात ठेवा, निवडणूक आयोगाची स्थापना आपण भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार केलेली आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ची जे काही एस्टॅब्लिशमेंट आहे ते आपण आर्टिकल 324 नुसार आपण केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. जेवढे काही कमिशन्स आहेत महत्वाचे, ईडी असेल किंवा निवडणूक आयोग असेल किंवा अजून काही असेल, या सगळ्यांची माहिती आपण घ्यायलाच हवी. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहे न्यूटन, जेम्स वॅट, आइन्स्टाईन आणि लिओ टॉल्स्टॉय. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्वाचं म्हणजे की इंग्लंडमध्ये पहिल्यांदा काय झाली? औद्योगिक क्रांती झाली आणि ज्यावेळेस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली त्यानंतर अनेक नवनवीन शोध लागत गेले आणि त्यातला महत्वाचा शोध म्हणजेच काय? वाफेच्या इंजिनाचा शोध. कारण जो काही माल आहे तो माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी या वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट यांनी लावलेला होता आणि त्या दरम्यान जे काही आपली माल वाहतूक आहे ती माल वाहतूक या वाफेच्या इंजिनच्या द्वारेच आपण केलेली होती आणि त्यामुळेच हे जे वाफेचं इंजिन आहे या वाफेचं इंजिनचा शोध जेम्स वॅट यांनी लावला आणि म्हणूनच जेम्स वॅट यांच्या स्मरणार्थ शक्तीच्या SI एककाला आपण नाव दिलेलं आहे वॅट. लक्षात ठेवा, शक्तीचं जे काही SI एकक आहे पॉवर, SI युनिट ऑफ पॉवर इज वॅट. कारण जेम्स वॅट यांनी काय केलेलं होतं मित्रांनो? वाफेच्या इंजिनचा शोध लावलेला होता आणि वाफेचं जे इंजिन आहे ते एक प्रकारे काय दाखवतो? आपल्याला शक्ती दाखवतो, पॉवर दाखवतो आणि म्हणून पॉवरचं जे काही SI युनिट आहे, शक्तीचं जे काही SI युनिट आहे
त्याला आपण वॅट असं नाव दिलेलं आहे, जेम्स वॅट यांच्या स्मरणार्थ. पुढचा प्रश्न, खालीलपैकी एक पेशीय सजीव कोणता आहे? वडाचे झाड, झुरळ, अमिबा की मानव? सर्वांना माहित आहे अमिबा असेल, युग्लिना असेल, पॅरामेशियम असेल, हे सगळे सजीव काय आहेत? युनिसेल्युलर अॅनिमल्स आहेत किंवा युनिसेल्युलर जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत ते आहेत. एक पेशीय सजीव आहेत मित्रांनो ते. अमिबा असेल, युग्लिना असेल, पॅरामेशियम असेल. पुढचा प्रश्न घेऊयात की मिथेन गॅसचे रेणूसूत्र काय आहे? अनेकदा मी सांगितलंय मिथेन हा जो गॅस आहे याचा काय विचारलंय? मोलॅक्युलर फॉर्म्युला. रेणूसूत्र त्यांनी विचारले. ऑप्शन आहे C2H6 CH4 C2H10 C3H8. सर्वांनाच माहित आहे मिथेनचं रेणूसूत्र हे CH4 आहे. त्यामुळे लक्षात ठेवा CH4 हे कोणाचं आहे? मिथेनचं रेणूसूत्र आहे. पुढचा प्रश्न, सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता? युनिव्हर्सल डोनर म्हटले त्यांनी, लक्षात ठेवा. काय म्हटलंय? युनिव्हर्सल डोनर हा जो रक्तगट आहे तो कोणता आहे? ओ, ए, ए बी आणि बी. लक्षात ठेवा महत्वाचं काय म्हटलंय? सर्वयोग्य दाता हा रक्तगट कोणता असणार आहे? मग ओ असणार आहे. ओ हा जो रक्तगट आहे हा युनिव्हर्सल डोनर आहे, म्हणजेच सर्वयोग्य दाता आहे. तो सर्वांना आपलं रक्त देऊ शकतो. जो कोणी ओ रक्तगट असेल तो सर्वांना रक्त देऊ शकतो. पुढचा प्रश्न, मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? मित्रांनो एक काय आहे? विकार आहे मुडदूस. मुडदूस हा जो विकार आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? डेफिशियन्सी, कोणत्या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे मुडदूस हा आजार होतो? ऑप्शन्स आहेत ए, बी, सी आणि डी. लक्षात ठेवा मित्रांनो, डी या जीवनसत्वामुळे किंवा डी या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस हा आजार होतो. जर परीक्षेने विचारलं की अ जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं, तर रात आंधळेपणा. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं? बेरीबेरी. क जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं? स्कर्वी. म्हणून अशा देखील गोष्टी लक्षात ठेवा. आणि मी अनेकदा तुम्हाला सांगितलेलं आहे जोड्या लावाल देखील असे प्रश्न विचारले गेलेली आहेत. त्यामुळे सध्या लक्षात ठेवा मुडदूस हा जो विकार आहे तो जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होतो. कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? हा प्रश्न पालघर जिल्हा पोलीस शिपाईला विचारला गेलाय की कुतुब मिनारची उंची किती आहे? ऑप्शन्स आहेत 73, 83, 93 की 100 आणि योग्य उत्तर असणार आहे 73 मीटर. कुतुब मिनारची जी उंची आहे ती 73 मीटर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला की कार्बनचा अणुअंक किती? व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन? ऑप्शन आहे 6, 4, 12 आणि 5. मित्रांनो मी अनेकदा तुम्हाला सांगितलं होतं की कार्बनचा अणुअंक हा किती आहे? 6 आहे. किती असणार आहे? 6. त्याचा काय आहे? अणुअंक आहे. कार्बनची संज्ञा काय आहे? सी. जर 6 याचा अणुअंक असेल तर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 2, 4, 2, 4. ह्याची व्हॅलेन्सी म्हणजेच काय? संयुजा किती असणार आहे? 4 असणार आहे. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे थोडंसं ऍडिशनल देखील माहिती आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कार्बनचा अणुअंक 6 आहे हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. मित्रांनो हे होते पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरतीला विचारलेले महत्वाचे सामान्य ज्ञानाचे म्हणजे जीकेचे प्रश्न, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीच्या परीक्षेला हे प्रश्न रिपीट होऊ शकतात किंवा या प्रश्नातून अभ्यास कसा करायला हवा याची कल्पना निश्चित आपल्याला येणार आहे. त्यामुळे तुम्ही जो काही अभ्यास करताय तो प्रश्नांच्या आधारे जर तुम्ही तो अभ्यास केला तर नक्कीच तो अभ्यास तुम्हाला खूप साधा आणि सोपा वाटेल. भरमसाठ वाचण्यापेक्षा जे आयोगाला महत्वाचं वाटतं ते आपण वाचायला हवं. मित्रांनो अशा पद्धतीने अनेक जेवढे काही जिल्हे आहेत ते रोजच्या रोज आपण ते घेण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला एक कल्पना निश्चित येणार आहे. तुर्तास आपण इकडेच थांबूयात मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.